आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना रोजगार मिळवून देणं ही राष्ट्र उभारणीतली महत्त्वाची पायरी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीच्या वेळापत्रकासंदर्भात विधानसभा अध्यक्षांची राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा. मराठा आरक्षणासाठी गावागावात सुरू असलेल्या उपोषणांचं उद्यापासून बेमुदत उपोषणात रूपांतर करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. आणि राज्यातल्या ग्रामपंचायतींमध्ये 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान विशेष ग्रामसभेत मतदार यादीचं वाचन. देश प्रत्येक क्षेत्रात अविरत प्रगती करत असून तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारी सेवेत निवड झालेल्या 51,000पेक्षा जास्त तरुणांना आज प्रधानमंत्र्यांनी नियुक्तीपत्रांचं वाटप दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं, त्यावेळी ते बोलत होते. तरुणांना रोजगार मिळवून देणं ही राष्ट्र उभारणीतली महत्त्वाची पायरी आहे असं ते म्हणाले. सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत केली असून त्यामुळे वेळेत बचत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. पारंपरिक नोकऱ्यांबरोबरच रोजगाराच्या संधी पर्यायी क्षेत्रात उपलब्ध करून देण्याला सरकारचं प्राधान्य आहे असं सांगून त्यांनी सरकारी नोकरी मिळवणाऱ्या तरुणींचं विशेष कौतुक केलं. देशभरात 37 ठिकाणी रोजगार मेळावे आज आयोजित केले होते. रेल्वे, गृह, टपाल तसंच महसूल आणि उच्च शिक्षण विभागात हे युवक रुजू होतील. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून असे मेळावे आयोजित करण्यात येत असून आजचा 10वा मेळावा होता. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नियुक्तीपत्र वितरित केली. पुण्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नांदेडमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड तर नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवनियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी घ्यायच्या सुनावणीचं सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी आज राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात नार्वेकर देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचीही भेट घेणार आहेत. यामध्ये वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे यावर कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील यानं राज्याच्या विविध भागात स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात केलेल्या गुंतवणुकीची संपूर्ण माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं राज्याच्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून मागितली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगार यांची अभद्र युती दिसून आली असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणेद्वारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी पुण्यातले आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं आज बीड जिल्ह्याला भेट दिली. 22 लाखाहून अधिक अभिलेख तपासल्यानंतर कुणबी मराठा अशा 3,993 नोंदी आढळल्या आहेत. हे सर्व अभिलेख 1967 पूर्वीचे आहेत. तपासणीदरम्यान सर्वात जुना अभिलेख 113 वर्ष जुना आहे. तो 1910 सालच्या शिक्षण विभागाचा अभिलेख आहे. नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं सोलापूर जिल्ह्यात मोहोळ इथं एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं की 3 पथकांनी मोहोळच्या औद्योगिक वसाहतीत ही कारवाई करून 6 किलो 600 ग्रॅम इतका एमडी पावडरचा साठा जप्त केला. या प्रकरणी 2 संशयितांना अटक केली असून आणखी दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये सामनगाव इथं एका संशयिताला पकडलं असताना या रॅकेटचा सुगावा लागला आणि पुढे तपास सुरू केला असं शिंदे यांनी सांगितलं. आतापर्यंत या प्रकरणी 12 जणांना अटक झाली आहे. जयपूर वांद्रे एक्सप्रेस रेल्वेगाडीतून प्रवास करणारे 4 साधू पोलीस चौकशीत साधूच असल्याचं निष्पन्न झालं आहे. एका प्रवाशानं 4 संशयित दहशतवादी साधूच्या वेशात असल्याचं ट्विट केल्यानंतर पालघर रेल्वे स्थानकातल्या जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर येताच त्या साधूंची चौकशी केली. त्यात ते साधूच असल्याचं स्पष्ट झालं. वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणनं वीज चोरी कळवा आणि 10% रकमेचं घसघशीत बक्षीस मिळवा असा उपक्रम हाती घेतला आहे. वीज चोरी कळवणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येत असून 20,000 रुपयांपर्यंतची रक्कम रोखीनं तर त्यावरची रक्कम नेट बँकिंगच्या माध्यमातून मिळणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गावागावात सुरू असलेल्या साखळी उपोषणांचं उद्यापासून बेमुदत उपोषणांमध्ये रूपांतर होईल अशी माहिती मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. सरकारनं हे आंदोलन सहज घेऊ नये,
उपोषणादरम्यान कुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या रोहिलागड इथल्या काही तरुणांनी आज सकाळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलक तरुणांशी चर्चा करून त्यांच्या मागणीचं निवेदन स्वीकारलं. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या 21 गावांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेलाही मराठा समाजानं विरोध केला आहे. ही पूजा सर्वसामान्य वारकऱ्यांच्या हस्ते करण्याची मागणी सकल मराठा समाजानं केली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय कोल्हापुरातल्या 14 गावांनी घेतला आहे. कोल्हापूर सकल मराठा समाज दसरा चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याशेजारी उपोषण करणार आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या धुळ्यात होणारा शेतकरी मेळावा काँग्रेसनं रद्द केला आहे. राज्यातल्या ग्रामपंचायतींमध्ये 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान विशेष ग्रामसभेत मतदार यादीचं वाचन केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना दिली. राज्यातल्या मतदारांची प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध झाली. त्यात 9,08,00,000हून अधिक मतदार आहेत. यात 17,03,000 नवे मतदार आहेत. 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 106वा भाग असेल. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री अज्ञातांनी एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. या बसमधले 73 प्रवासी सुखरूप आहेत. हल्लेखोरांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे बस पेटवली हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. हत्तींना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या वनकर्मचारी आणि ग्रामस्थांच्या समूहावर हत्तीनं प्रतिहल्ला केल्यामुळे या हल्ल्यात वनकर्मचारी प्रकाश गोविंद पाटील ठार झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यातल्या घाटकरवाडीच्या जंगलामध्ये ही दुर्घटना घडली. राज्यातले अमृत कलश घेऊन नवी दिल्लीसाठी काल रात्री रवाना झालेली गाडी आज दुपारी हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचली. दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेनं अमृत कलश आणि स्वयंसेवकांचं जंगी स्वागत केलं. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रातले सेवानिवृत्त वरिष्ठ लेखापाल उदय तळेकर यांचं गुरुवारी दीर्घ आजारानं निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. 1988 पासून ते आकाशवाणी मुंबई केंद्राच्या लेखा विभागात कार्यरत होते. अस्थायी निवेदक आणि वृत्तनिवेदक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. निद्रिस्त तुळजाभवानी मातेची मूर्तीचं आश्विन पौर्णिमा पर्वणीनिमित्तानं उद्या पहाटे सिंहासनावर अधिष्ठान होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून पायी चालत येणाऱ्या भाविकांमुळे तुळजापुरात भक्तांचा जनसागर उसळला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तरुणांना रोजगार मिळवून देणं ही राष्ट्र उभारणीतली महत्त्वाची पायरी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीच्या वेळापत्रकासंदर्भात विधानसभा अध्यक्षांची राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा. मराठा आरक्षणासाठी गावागावात सुरू असलेल्या उपोषणांचं उद्यापासून बेमुदत उपोषणात रूपांतर करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. आणि राज्यातल्या ग्रामपंचायतींमध्ये 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान विशेष ग्रामसभेत मतदार यादीचं वाचन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.